चला मान्य आहे की भाजपने त्यांचा विचार करणं आवश्यक होतं. गेले साधारण 3 दशक जर महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली तर एक बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर आणि दुसरे रामदास आठवले, हे पॅरलल नेतृत्व आहे दलितांचं. या दोघांच्याही राजकीय अस्तित्वाबद्दल जर आपण चर्चा केली तर दोघांचंही राजकीय अस्तित्व हे ना राज्यात अत्यंत बुलंद आहे ना राष्ट्रीय पातळीवर बुलंद आहे. तुम्हाला एक मंत्रिपद मिळालं किंवा दरवेळेला तुम्हाला एक मंत्रिपद मिळतं तर म्हणजे जेवणावळ व्हावी आणि मग शेवटच्या पंक्तीला तुम्हाला बसवावं, अशा स्वरूपाचं जर दलितांशी कोणी वागत असेल तर म्हणजे अगदी मी तर या बाबतीत म्हणेन बाळासाहेब आंबेडकर पण आणि तुम्ही पण तर खमकेगिरीनं का म्हणून मैदानात तुमच्या सगळ्या सैनिकांना किंवा पॅन्थरला घेऊन उतरत नाही? नाही, आता तू म्हणतोय ती खरी गोष्ट आहे की म्हणजे सुरुवातीला म्हणजे आम्ही नसतो, पण जे काही उरलेलं असेल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी असतो. पूर्वीची परंपरा अशीच आहे की गावामध्ये जर जेवणावळ असेल तर सगळे गावात लोक अगोदर बसणार आणि मग जे राहिलेलं असेल त्या ठिकाणी आम्ही असतो. पण त्यावेळेला राहिलेलं तर ते मिळत होतं, आता राहिलेलं आम्हाला मिळत नाही आहे. मिळालं पाहिजे. आम्ही खमके आम्ही आहोत. प्रकाश आंबेडकर खमके आहेत, मी सुद्धा खमका आहे. पण हे सगळं जे घडतंय ते यामुळं मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर वेगळे आहेत, मी वेगळा आहे, म्हणून आम्ही दोघांनी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे.